तर नक्कीच काही तांत्रिक अडचणी आपल्याला पाहायला मिळत आहेत वारंवार, त्यामुळे नक्कीच तुमची दिलगिरी व्यक्त करतो मी. आणि जर विचार केला सामन्याचा, नक्कीच दोन्ही संघ जवळचे संघ आहेत. अशा वेळी थोडासा कुठेतरी विचार करून फलंदाजी केली, कारण त्यांना माहिती की एक आपला सलामीचा फलंदाज लवकरच बाद झालाय. मला वाटते प्रभाकर हा बाद झाला होता, मोठा फटका मारण्याचा मोह काही आवडता आला नव्हता, पण त्यानंतर मात्र कुठेतरी थोडीशी ढिसाळ कामगिरी या फलंदाजाकडून पाहायला मिळते. कारण सर्कलमध्ये षटक आहे, गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो, अतिशय चांगली देखणी गोलंदाजी. आपण हा चेंडूचा जर विचार केला तर आपण पाहिले की थोडासा आखूड टप्प्यात चेंडू होता, परंतु चेंडूला नियंत्रण मध्ये चेंडू टाकला गेला आणि गती चांगली होती, आणि त्या गतीचा वापर मात्र इथे या खेळपट्टीवर केला गेला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तोच गोलंदाज, जवळ 15 ते 20 पावलांचा रनअप या गोलंदाजाचा. यावेळी हा पुढचा चेंडू मोठा फटका आलाय का पाहावं लागेल. सर्कलमध्ये षटकामध्ये दुसरा गडी बाद होणार का, झेल होण्याची शक्यता इथे झेल मात्र सुटलाय. याच क्षेत्ररक्षकाने चांगला झेल पकडला होता आधी, आणि त्यानंतर मात्र इथे हा झेल सुटला गेलाय. सोपा झेल होता, जास्त काही करायची गरज नव्हती, सहजरित्या पकडला गेला तर या दुसरा गडी बाद झाला असता. परंतु इथून मात्र मिळतात या 2 धावा. या 2 धाव्याने मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्येचा विचार केला तर 1-4 अशी एक संत सुरुवात या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचा सामना असणार आहे, 24 चेंडूचा खेळ होणार आहे पहिल्या सत्रामधील. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला वारंवार सूचना दिली जाते की जास्त वेळ घेऊ नका, 20 मिनिटांमध्ये तुम्हाला सामना प्रत्येक सत्र हा संपवायचा आहे, आणि तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावे लागेल. इथे मात्र आपण पाहतोय की गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, अतिशय चांगला अचूक टप्प्याचा वापर या गोलंदाजाने अतिशय चांगल्या प्रकारे केलाय. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू पाहायचा जेवण्याची शक्यता, परंतु चेंडू जातो सीमारेषा पलीकडे आलेला पहिला षटकार. आणि नक्कीच या षटकाराने मात्र पंचांनी आपलं इशारा दिलाय की पहिल्या षटक संपल्याचा, आणि इथे मात्र या षटकाराने नक्कीच कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये आता येताना दिसतोय. प्रथम फलंदाजी करताना चावणे संघ पहिल्या 5 चेंडूचा विचार केला, एक गडी बाद झाला होता, त्यानंतर मात्र 4 धावा धावफलकावर जमा होत्या. त्यानंतर मात्र षटकार, आणि या षटकाराने मात्र एक गती पकडली धावसंख्येला, एक वेगळं रूप येतोय, एक वेगळा आकार येतोय. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 1-10. 1-10 अशी एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही संघासाठी. जर विचार केला गोलंदाज चांगली गोलंदाजी, एक चौकाराचा षटकाचा जरी मार खाल्ला असला, एक षटकाचा मार जरी खाल्ला असला, तरी मात्र एक गडी नक्कीच त्याने सलामीचा बाद केलाय. प्रभाकर याला बाद केलं, ज्या प्रभाकर कडून मोठी अपेक्षा होती चावणे संघाला, मात्र प्रभाकर स्वस्त्यामध्ये बाद झाला, आणि तिथून मात्र पूर्णपणे पकड जमवण्याचं काम या गोलंदाजानं केलं होतं. परंतु शेवटचा एक चेंडू जिथे थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न केला गेला, आणि त्या चेंडूवर मात्र एक षटकार आला, आणि षटकाराने मात्र एक चांगली धावसंख्या आपल्याला आता पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. 1-10 अशी धावसंख्या असताना दुसरं षटक वैयक्तिक आपले पहिले आणि संघातील दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज संकेत याच्याकडे चेंडू दिलाय. पंचाच्या डाव्या बाजूने येणारा चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवला गेला, आणि इथे मात्र कुठली धाव नाही. निर्धाव चेंडू, पहिला निर्धाव चेंडू, अतिशय चांगला चेंडू पुढे टाकण्याचा प्रयत्न, पुरेपूर यश मिळते या गोलंदाजाला, आणि नक्कीच चांगली गोलंदाजी आणि कर्णधाराने जो विश्वास ठेवलाय या गोलंदाजावर आणि संतोषवर, आणि त्याचा नक्कीच पुरेपूर फायदा मात्र संघाला मिळतोय. या पहिल्या चेंडूवर पाहायचंय अजूनही दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू झालाय, म्हणजे अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कुठेतरी खराब चेंडू जरी गेला आणि मोठा फटका आला तर मात्र धावसंख्येला एक वेगळा आकारली. ते मात्र पाहतो आपण, एक धाव तर नक्कीच थोडासा फुलटा चेंडू पाहायला मिळाला, आणि या एक धावेने मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते 11वर. 1-11 अशी एक चांगली सुरुवात दोन्ही संघांचा विचार केला. एक गडी जरी बाद झाला असला चावणी संघातून, मात्र इथे मात्र एखादी पार्टनरशिप भागीदारी 20-22 धावांची जर झाली तर मी 40-45 धावा आपण पाहतोय की या 4 षटकामध्ये जमावायला हव्यात. हा चेंडू थोडासा आखूड टप्प्यात चेंडू अपील केलं गेलंय, परंतु पंचांनी मात्र अपील फेटाळून लावले, आणि इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. या निर्धाव चेंडूची सांगता होते, आणि आता मात्र जर विचार केला तर धावसंख्येचा जर विचार केला तर आपण पाहतोय की धावसंख्या आता स्थिरावते. असे वाटले होते की शेवटच्या चेंडूवर षटकार आला होता त्यावेळी नक्कीच की आता किमान मी म्हणेन की 45-50 धावा होऊ शकतात असे वाटले होते, परंतु येणारे षटक जे दुसरे षटक जे करण्याचा विश्वास ठेवलाय या गोलंदाजावर, त्या गोलंदाजाने मात्र अतिशय चांगली कामगिरी करताना दिसतोय. आतापर्यंत 2 निर्धाव चेंडू गोलंदाजाने टाकलेत. अशाच प्रकारे गोलंदाजी सुरू राहिली तर थोडासा अडचणी सापडू शकतो, परंतु पाहायचा पंचांचा इशारा आउट आहे का बाद हा इशारा येतोय. मला वाटतं बॅटची कडा घेतली होती, बॅटची एज घेतली होती, आणि इथे मात्र पंचांनी या फलंदाजाला बाद ठरवलाय, आणि दुसरा गडी बाद होतोय या दुसऱ्या
गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर संकेत तयार. संकेतचा हा चेंडू हवेमध्ये चेंडू पाहायचा झेलण्याची शक्यता आणि क्षेत्ररक्षक जेल खाली येतो आणि चांगला जेल पकडला गेलाय या क्षेत्ररक्षकाकडून आणि इथे मात्र तिसरा गडी बाद होतोय. स्वस्त्यामध्ये आल्या आल्या मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला, इथे मात्र संघाला नक्कीच खराब स्थितीमध्ये घेऊन गेला हा फलंदाज आणि आता 3 गडी बाद झालेत. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला धावफलकावर धावा जमा आहेत त्या 11. नक्कीच एक षटकार आला होता. म्हणजे जर बाकी चेंडूचा तो तुम्ही विचार केला तर तुमचे 3 जेव्हा फलंदाज बाद झाले ते 3 चेंडू निर्धाव गेले असे मला लागत नाही, कारण तुमच्या प्रत्येक चेंडूवर एकेरी दुहेरी धावा जर तयार. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय प्रशांत. आता प्रशांतला काहीतरी करावं लागेल, कारण ही जोडी महत्वाची जोडी असणार या संघासाठी. मधली फळी आहे आणि मधल्या फळीमधील फलंदाज नेहमी आपण पाहतो की फिनिशर म्हणून मानलं जातं. त्यांचं काम असतं मोठी धावसंख्या उभारून द्यायचं, मोठे फटके मारायचे. परंतु इथे मात्र तशा प्रकारची फलंदाजी होणार का हे आपल्याला पाहावं लागणार. परंतु इथे मात्र आतापर्यंत गोलंदाज विचार केला तर गोलंदाज अतिशय चांगल्या लयमध्ये गोलंदाजी करतोय. 2 गडी बाद केलेत आणि नक्कीच आपल्या संघासाठी चांगली कामगिरी पाहायला मिळते. पुन्हा एकदा तोच गोलंदाज संकेत तयार. संकेतचा हा चेंडू थोडासा पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न केला होता. हा चेंडू सुद्धा अतिशय चांगला चेंडू, थोडासा खाली राहणारा चेंडू आणि मागच्या चेंडूचा विचार केला त्याच प्रकारचा चेंडू होता, पण हा चेंडू थोडा ऑफच्या दिशेने काढला गेला आणि इथे मात्र पूर्णपणे यश मिळतंय या गोलंदाज संकेतला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू सांगता होते स्कोर मात्र तिथेच आपण पाहायला मिळतो 11 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. संकेतचा हा चेंडू थोडासा स्लोअर पद्धत चेंडू, काय सुरेख कामगिरी केली या गोलंदाजानं. दुसरे षटक हाताळले, वैयक्तिक पहिले षटक हाताळले आणि संघाला मात्र एक चांगल्या स्थितीत आणण्याचं काम केलंय. दिली फक्त 1 धाव, गडी बाद केले 3. 2 गडी बाद केले. नक्कीच 2 गडी आमचे साथी स्कोर मला सांगतायत की 2 गडी बाद केले आणि एकच धाव या गोलंदाज दिली आणि पूर्णपणे चांगल्या स्थितीमध्ये आणण्याचं काम केलं आपल्या संघासाठी संकेत या गोलंदाजानं. पाहायचं आता मात्र थोडसा अडचणीमध्ये सापडला चावणे संघ. जवळचा संघ आहे कासप संघ. दोन्ही आपण जर गावांचा विचार केला तर अंतर कमी आहे, परंतु प्रत्येकाचा अभ्यास जो जास्त करेल तो संघ मात्र इथे जिंकेल. आणि नक्कीच या गोलंदाजाला माहिती होतं कशा प्रकारची गोलंदाजी करावी या खेळपट्टीवर आणि त्याच प्रकारची गोलंदाजी केली आणि संघाला मात्र एक मजबूत स्थितीत आणण्याचं काम केलंय गोलंदाज संकेतनं. नवीन गोलंदाज मैदानामध्ये येतोय. पाहायचंय फलंदाज जर नवीन आपल्याला पाहायला होतं, पण गोलंदाज सुद्धा नवीन आपल्याला वैयक्तिक पहिले आणि संघातील तिसरे षटक परंतु वारंवार ज्या प्रकारची फलंदाजी केली प्रत्येक फलंदाजानं कुठे एकेरी दुहेरी धावा घेण्याचा प्रयत्न जरी केला असता तरी मात्र कुठे चांगली धावसंख्या उभारता आली. 40-45 धावा तुम्हाला 4 षटकामध्ये होणं गरजेचं असतं, कारण तुमच्या गोलंदाजांना एक चांगली संधी मिळते. इथून मात्र तशा प्रकारचा खेळ होताना दिसत नाहीये आतापर्यंत. 4 गडी आतापर्यंत बाद झाले, स्वस्तामध्ये बाद झाले. एक फलंदाज सोडला, एक षटकार नक्कीच आला होता. मी म्हणेन की तुषार याच्याकडून. त्याच्या व्यतिरिक्त आतापर्यंत कोणी एकेरी धाव जमवू शकला नाही. 3 फलंदाज जवळजवळ शून्यावर बाद झाले आणि त्याचा मोठा फटका आता आपल्याला पाहायला मिळतोय चावणे संघाला मिळताना. चावणे संघ पूर्णपणे अडचणीमध्ये. या अडचणीमधून जर बाहेर निघायचं असेल तर या षटकामध्ये निर्णायक षटक असणार आहे. या निर्णायक षटकामध्ये तुम्हाला किमान मी म्हणेन की 10 धावा 12 धावा जर जमवल्या, 1-2 मोठे फटके आले तर शेवटच्या षटकामध्ये हाणामारी तुम्हाला करता येईल. परंतु पाहायचंय एक पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. धावसंख्या आतापर्यंत 4 गडी बाद 12 आणि या 12 धावसंख्येवरून आतापर्यंत कुठपर्यंत पोहोचणार याकडे नक्कीच आपल्याला लक्ष द्यावं लागेल. इथे मात्र एक चांगला चेंडू होता, चेंडूला सन्मान दिला गेला. 1 धाव नक्कीच मिळेल. या 1 धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 13 वर. 4 बाद 13 अशी एक संत सुरुवात. एक षटकार आलाय. मी जर विचार केला सर तर आपण नक्कीच
थोडासा कुठेतरी मी म्हणेन की एक षटकार येताना सुद्धा 13 धाव म्हणजे कुठेतरी धाव संख्या फारच कमी केली मी म्हणेन की या बाकी येणाऱ्या 4-5 फलंदाजांनी. हा पुढचा चेंडू यावेळी पुढे टाकण्याचा प्रयत्न जमिनीलगतचा फटका आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू अडवला जाईल. एक धाव तर नक्कीच पूर्ण एक धाव समाधान मात्र दोन्ही फलंदाज या एक धावेने मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 14 वर. 4 बाद 14 अशी एक खराब सुरुवात आपल्याला पाहायला मिळते चावणी संघाकडून. जवळचा संघ आहे कासप संघ त्यांची खेळी सुद्धा त्यांना माहिती असणार अभ्यास आहे प्रत्येकाला पण तो त्या अभ्यासाचा वापर मात्र इथे करताना कुठलाही मी म्हणेन की चावणी संघ दिसला नाही. गोलंदाज जवळचे आहेत माहिती असणार कशा प्रकारची गोलंदाजी परंतु त्या गोलंदाजाने मात्र पूर्णपणे म्हणेन की चांगल्या कामगिरी करून चावणी संघाला खराब स्थितीमध्ये आणून ठेवण्याचं काम केलं. इथे मात्र चेंडू अडवला जाईल. एक धाव तर नक्कीच मिळेल. या एक धावने धावसंख्या वाढते. पाटलक जो डिफेन्स करायचे आहेत तो कुठे म्हणून कमी पडतील पाहायचंय. शेवटचे षटक पहिला चेंडू फुलटॉस चेंडू पाहायला मिळते. पाहायचा हवेमध्ये चेंडू झेलण्याची शक्यता क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय परंतु पोहोचणार तोपर्यंत मात्र झेल काही पकडताना इथे मात्र मिळतील या 2 धावा. या 2 धावाने धावसंख्या थोडीशी वाढते. धावसंख्या पोहोचते ती आता 4 बाद 21. 4 बाद 21 अशी एक संत सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा जर विचार केला 10 धावा आल्या होत्या असे वाटले होते की 10च्या सरासरी जरी धावा जमवल्या तरी 40-45 धावा होऊ शकतात परंतु तिथून मात्र जे दुसरे षटक हाताळलं गेलं संकेत याच्याकडून काय गोलंदाजी केली सुरेख कामगिरी केली आणि त्या गोलंदाजीच्या जीवावर मात्र इथे आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये आहे तो कासप संघ. पाहायचंय चांगली गोलंदाजी इथे मात्र झेल पकडला गेला असता तर 5वा गडी नक्कीच बाद झाला असता पण तो झेल एक सोपा झेल सुटला गेला. एक धाव काही रोखू शकत नाही. एक धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पुसते 22 वर. आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज कारण शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला आता मोठे फटके मारावेच लागतील. यावेळी खराब चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच हा चेंडू अडवला गेला नसता तर मात्र 4 धावा नक्कीच मिळाल्या असत्या 22च्या रूपात परंतु पाहायचं पंचांचा इशाऱ्यानं बाकी आहे आणि पंचांचा इशारा इथे स्वेअर चेंडूचा बऱ्याच कालानंतर आलेला स्वेअर चेंडू. एक खराब चेंडू आपण पाहिला शेवटच्या षटकामध्ये. प्रेशर आहे शेवटचा षटक म्हणजे नक्कीच प्रेशर असतं कुठलाही गोलंदाज असू दे त्याला माहिती आहे की आपल्याला धावा वाचवायचे आहेत मोठे फटके वाचवायचे आहेत. अशा वेळी या प्रेशर मध्ये आलेला चेंडू इथून मात्र चांगली गोलंदाजी आता करावी लागेल. आपण पिक्चर जर केला तर तीन षटकांचा जर विचार केला तर नक्कीच चांगलीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि जबरदस्त गोलंदाजी अप्रतिम चेंडूचा वापर अप्रतिम मारा केला गेला आणि तिथे मात्र पूर्णपणे रोखून ठेवलंय ते चावणे संघाला फलंदाजी करताना कासप संघाने. अतिशय चांगली कामगिरी. शेवटचं षटक पाहायचं हाणामारीचं षटक या षटकामध्ये किती धावा येणार कारण जेवढ्या धावा येतील तेवढ्या महत्वपूर्ण धावा असणार आहे. दरम्यान आपण पाहतोय की आपले माननीय श्री संदीप लक्ष्मण शेठ पाटील यांचं शुभागमन झालंय. त्यांचं सुद्धा या मैदानामध्ये स्वागत आहे टुर्नामेंट मध्ये स्वागत आहे. तर सरांना विनंती करतो आपण स्टेजवरून आपण असं नसून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. त्यानंतर आपण पाहतो की श्री नागेशजी पाटील साहेबांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. नक्कीच आयोजकाकडून त्यांचं चांगलं स्वागत केलं जाईल. आपण पाहतोय त्यानंतर आपण मुकेशजी पाटील माजी उपसरपंच त्यांचं सुद्धा स्वागत केलंय आणि त्यांचं सुद्धा स्वागत पुन्हा एकदा या आयोजकाकडून मी करतो आणि विनंती करतो की आपण सर्व मान्यवरांनी इथे येऊन आसन होऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. यावेळी वलिया सामन्याकडे हा थोडासा स्लोवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि इथे मात्र निर्धाव चेंडू. पहिले 3 षटक खूपच चांगल्या प्रकारे हाताळले गेले. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये असे वाटले की मोठी फटकेबाजी होईल कारण जी मधली फली आहे आपण पाहिले 5 गडी बाद झालेत 4 गडी आता बाद झाले 25 ही धावसंख्या धावफलकावर पाहतोय. 4 षटकांचा खेळ जवळ संपत आला. इथे मात्र एक धाव तर नक्कीच मिळणार. जमिनीलगतचा फटका आहे खराब क्षेत्ररक्षण आणि इथे मिळतात 4 धावा महत्वपूर्ण धावा. मी तर म्हणेन की या 4 धावा कारण धावा येत नव्हत्या अशा वेळी या येणाऱ्या 4 धावेने मात्र नक्कीच मी म्हणेन की चावणे संघ थोडासा सुखावला असेल कारण धावांचा मी म्हणेन की पूर्णपणे त्यांना ओसाड पडला होता आणि असं वाटलं होतं की धावा खूप कमी आहेत परंतु या 4 धावेने मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते आता 29 वर. अजूनही शेवटचे काही चेंडू शिल्लक पाहायचंय. या चेंडूवर मोठा फटका येणार का हा पुढचा चेंडू. यावेळी थोडासा स्लोवर चेंडू आपण पाहिले की जो चौकार गेला तो तर चेंडू अडवला गेला असता तिथे मात्र 2 धावा वाचवता आल्या असत्या किंवा 3 धावा सुद्धा वाचवता आल्या असत्या कारण महत्वपूर्ण धावा आहे त्या चावणे संघासाठी. चावणे संघ पूर्णपणे बॅकफुटवर आहे सध्याच्या स्थितीला परंतु या 4 धावाने मात्र धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये आहे. एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं इथून पाहायचंय.
हा शेवटचा चेंडू, बॅटची एज घेतल्या चेंडूने, चेंडू जातो थर्ड मॅच, त्याच्याने एक धाव तर नक्कीच पूर्ण होणार आणि ते एकच धावे समाधान मात्र दोन्ही फलंदाज एक धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते 30 वर. पहिल्या सत्राचा खेळ संपतोय. पंचांचा येतो 4 षटक संपल्याचा इशारा, पहिलं सत्र संपल्याचा इशारा. या 4 षटकामध्ये जमवल्या प्रथम फलंदाजी करताना सावने संघाने 30 धावा, 31 धावांचं एक माफक आव्हान उभं केलंय ते आता कासप संघासमोर. अतिशय चांगली गोलंदाजी केली कासप संघाने आणि नक्कीच मी म्हणेन की चांगली कामगिरी केली प्रत्येक गोलंदाजानं. ज्या प्रकारे कर्णधाराने त्यांच्यावर विश्वास ठेवला, प्रत्येक गोलंदाजाला गोलंदाजी दिली आणि त्याचा नक्कीच फायदा मात्र त्यांनी करून दिला आपल्या कर्णधारांना आणि आपल्या संघाला. नक्कीच युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून समर्थ इव्हेंटच्या माध्यमातून आपण हे सामने पाहत आहोत. सर्व प्रेक्षक जे हे सामने पाहत आहेत, मी तर म्हणेन आता कासप आणि सावने संघाचे बरेचसे प्रेक्षक घरी बसून हे सामने पाहत असतील, ही मॅच पाहत असतील, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया आणि जाऊया आमच्या डीजे मास्टरांकडे. तर डीजे मास्टर थांबा थोडे आपले. तर सुसंजी मालकर साहेबांचं इथे शुभ आगमन झालं, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. त्यांचं स्वागत मी आयोजकांना विनंती करतो की आपण या सर्व मान्यवरांचा मान सन्मान त्यांचा करायचा. आपण पाहतो की माननीय श्री संदीप लक्ष्मण शेठ पाटील, संदीप शेठ पाटील यांचं सुद्धा शुभ आगमन झालंय. तसेच नागेशजी पाटील साहेबांचं सुद्धा शुभ आगमन झालंय. तसेच मुकेशजी पाटील यांचं सुद्धा शुभ आगमन झालं. मी सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि मी आयोजकांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचंय. तर सुशांतजी मालकर साहेब जे की जबरदस्त उद्योजक, या परिसरामधील मोठं नाव, कार्यसम्राट म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा यथोचित मान सन्मान मायेचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन केलं जातो आयोजकांच्या शुभ हस्ते. आपण पाहतो की सुशांतजी मालकर साहेबांचं स्वागत इथे केलं गेलंय. तसेच मी विनंती करतो की आमचे संदीप शेठ पाटील यांचं सुद्धा इथे स्वागत केलं जाईल. त्यांना सुद्धा माझी विनंती असणारे आयोजकांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचं स्वागत करायचंय. निहाल जे स्वतः आयोजक आहेत, आपण पाहतोय निहाल साहेबांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते मायाची शाल देऊन त्यांचं शुभ आगमन आणि त्यांचं स्वागत नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानावर. आमदार चषक न्यू स्टार सावने संघाचा आयोजन, खूपच चांगलं आयोजन, चांगलं मैदान उपलब्ध करून दिलंय सर्व संघासाठी. आज जे चांगले संघ त्यांनी घेतले, जवळचे संघ आहेत आणि या संघाला संधी दिले या आयोजकांनी, तर त्यांचं नक्कीच मनापासून अभिनंदन. जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. तर मी विनंती करतो की सावने संघाला आपण जास्त वेळ घेऊ नका. सावने संघ जास्त वेळ घेऊ नका. आपण स्वतः आयोजक आहेत, आपल्याला माहिती आहे की वेळ आणि वेळेची किंमत, कारण शेवटच्या क्षणी आपल्याला माहिती आहे की 6 वाजता लवकरच अंधार पडतो. अशा वेळी आपण जेवढा वेळ वाचवता येईल आयोजकांचा तेवढा आपण वाचवला पाहिजे. तर सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय की 31 धावांचं टार्गेट आहे, म्हणजे 30 धावा जमवल्या प्रथम फलंदाजी करताना 4 षटकामध्ये सावने संघाने आणि कासप संघासमोर 31 धावांचं एक माफक असं आव्हान ठेवलंय. चांगली गोलंदाजी आता करावी लागेल, कष्टाची पराकष्ट तुम्हाला आता मेहनत करावी लागेल, कारण ज्या प्रकारे आपण पाहतो की धावा वाचवायचे आहेत तुम्हाला 4 षटकामध्ये 31 धावा म्हणजे डिफेंड करायचे, अशा वेळी चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडू पासून करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. तुम्हाला ज्या प्रकारे आपण पाहिले की गोलंदाजी केली या कासप संघानं गोलंदाजी करताना प्रत्येक चेंडू विचार करून टाकला गेला, गडी बाद केले आणि निर्धाव चेंडू टाकले गेले, विकेट्स मिळाले आणि त्यानंतर मात्र या धावा नक्कीच रोखण्यात यश आले. पाहायचं आता 31 धावा जमवायच्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना 30 धावा जमवल्यात आणि 31 धावांचं आव्हान असणार आहे. टार्गेट जरी छोटं वाटत असलं परंतु क्रिकेट आहे, अनिश्चितता काही होऊ शकतं. शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत आपण पाहतो की अनिश्चितता खेळ असताना कोण त्याचं भाकीत करू शकत नाही, कोणी भविष्यवाणी करू शकत नाही. पाहायचंय गोलंदाज कोण गोलंदाजी घेणार, कारण महत्त्वपूर्ण षटक असणारे जे पहिलं षटक आहे त्या षटकामध्ये धावा तुम्हाला तो रोखावे लागतील, तुम्हाला विकेट्स घ्यावे लागतील, तरच या सामन्यामध्ये तुमचं वर्चस्व कायम राहील. पाहायचंय रंगतदार सामना होणार की एकतर्फी होणार, कारण या आधीचे जर आपण सामने पाहिले तर सामने एकतर्फी झालेत, परंतु इथे मात्र पाहायचंय
आता 31 धावा किती लवकर पूर्ण करतील हे फलंदाज किंवा त्यांना रोखण्यात यश येईल का हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी आपण पाहतो युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा सामना सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. समर्थ इव्हेंट आमचे एक जवळचे आपण पाहतो की त्यांचं चॅनल आहे समर्थ 11 युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण सामने पाहत आहोत. घर बसल्या आपल्याला सामने पाहायला मिळतात. उन्हात त्याची काही गरज नाही. अशा वेळी नक्कीच त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. माझे साथी स्कोरर सुद्धा आमचे इथे बसले आहेत त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. सर्व पाहुण्यांचे स्वागत करूया आणि बोलूया सामन्याकडे. दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होतोय. पहिल्याच सत्रामध्ये जमूया 30 धावा 31 धावांचं आव्हान. प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये वैयक्तिक पहिले आणि संघातील पहिले षटक घेऊन येतोय निखिलचा हा चेंडू सुरेख चेंडू वेगवान चेंडू अचूक टप्प्याचा वापर केला गेलाय परंतु पंचांनी मात्र बाहेर जाणाऱ्या चेंडूला सुवर चेंडू घोषित केले आणि संघाचा श्री गणेश होतो. मी म्हणेन की कासप संघाचा 31 धावांचा पाठलाग करताना एक धाव धापलकर जमाय बिनबाद एक अशी चांगली सुरुवात. वाईट का होईना धावा येणं तुम्हाला गरजेचं आहे. तुम्हाला चांगले चेंडू आता टाकावे लागतील. हा सामना जर जिंकायचा असा शेवटपर्यंत टिकून ठेवायचा असेल तर अशा प्रकारची गोलंदाजी करून चालणार नाही. निखिल एक चांगला गोलंदाज वेगवान गोलंदाज पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने यावेळी बॅटची एज घेतल्या. विकेट्स मिळण्याची गरज होती परंतु इथे मात्र खराब कामगिरी. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे पहिला चौकार. आधीच धावा कमी आहेत आणि अशा वेळी मी म्हणेन की खराब कामगिरी पाहायला मिळते या क्षेत्ररक्षकाकडून कारण चेंडू चांगला होता. चेंडूची एज घेतली होती बॅटच्या कडेला चेंडू लागून नक्कीच झेल उडाला होता परंतु हा झेल जर पकडला गेला असता तर चांगल्या स्थितीमध्ये आला असता. थोडंसं प्रेशर वाढवता आलं असतं सावने संघाने कासप संघावर परंतु हा चेंडू गेला आणि निश्चितच 4 धावा देऊन गेला. धावसंख्येचा विचार केला तर बिनबाद 5 अशी एक जोरदार सुरुवात पाहायला मिळते. तर इथे आपण पाहतोय की 5 धावा दाबल्यामध्ये 31 धावांचं आव्हान आहे. अशा वेळी म्हणे की खराब कामगिरी. यावेळी हा पुढचा चेंडू निखिलचा हा चेंडू थोडा पुढे टाकण्याचा प्रयत्न गॅपमध्ये चेंडू ढकलला गेला. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जाणार चेंडू मात्र अडवत जातो. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय इथे मात्र मिळते 2 धावा आणि या 2 धावांनी मात्र आता धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 7 वर. नक्कीच तुम्हाला खराब कामगिरी करून चालणार नाही. तुम्हाला प्रत्येक चेंडू निर्धाव चेंडू टाकावा लागेल. विकेट्स तुम्हाला मिळेल तर हा सामना जिंकता येईल. तर नक्कीच चांगली कामगिरी केली. आता जर विचार केला तर नक्की तो चौकार अडवला गेला असता. कुठेतरी म्हणेन की चांगल्या स्थितीमध्ये असता दोन्ही संघ एक चांगल्या स्थितीमध्ये असते परंतु इथे मात्र जर विचार केला तर आतापर्यंत 31 धावांचं जे आव्हान आहे ते पेलवताना मात्र चांगली धावसंख्या उभारली आतापर्यंत. फलंदाजी करताना कासप संघाने 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या जर विचार केला तर आतापर्यंत 8 ही धावसंख्या आपण धावफलक पाहतो म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2ची सरासरी. इथे मात्र मान सन्मान दिला गेला आहे चेंडूला. चांगला चेंडू नक्कीच मान दिला गेलाय कारण एक धाव मिळते. या धावसंख्येने मात्र थोडासा आकार बदलला आणि आपण जर धावसंख्येचा विचार केला 9 धावफलकावर जमा आहेत. पहिले षटक अजूनही प्रगतीपथावर असताना इथे मात्र पाहायचं चांगली कामगिरी गोलंदाज चांगली कामगिरी होतं. तर चौकार जर अडवला गेला असता तर कुठेतरी आपल्याला म्हणेन की एक चांगली कामगिरी सांघिक कामगिरीचा चांगले पाहायला मिळाले असते परंतु पाहायचं अजूनही कोणी जिंकलेलं नाही कोणी हरलेलं नाही. सामना अजूनही जिवंत आहे सुरू आहे मैदानामध्ये हा सामना पाहायचा आहे. पुढचा चेंडू यावेळी पुढचा चेंडू पाहायचा की आपण चेंडू ढकलला गेलाय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू अडवला गेलाय मात्र मिळणार फक्त एकच धाव. या एक धावाने मात्र धावसंख्या वाढते आणि धावसंख्या पोहोचते ती 10 वर. पहिल्या षटकाचा जर विचार केला आपण पहिल्या सत्राचा खेळ पाहिला होता ज्याप्रमाणे चावणे संघाने 10 धावा वसूल केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये तशाच प्रकारची मी म्हणेन की कामगिरी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते.
तर नक्कीच सामना तसं पाहिलं तर सोपा आहे, कारण अजूनही 21 धावांची गरज असणार आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. 18 चेंडू 21 धावांची गरज आहे. पाहायचंय हे षटक निर्णायक षटक मी तर म्हणेन, कारण या षटकामध्ये जर कमी धावा दिल्या तर पुढचे 2 षटक चांगल्या प्रकारे हादलताना चांगली संधी गोलंदाजांना मिळेल. परंतु या षटकामध्ये जर जास्त धावा गेल्या तर सामना मिळून का पूर्णपणे कासपच्या बाजूने निघून जाईल. कासप संघ चांगल्या स्थितीमध्ये. हा पुढचा चेंडू यावेळी मात्र पाहायचा गॅपमध्ये चेंडू ढकलला गेला. नक्की 4 धावा मिळणार, कारण 4 धावा मिळत आहेत आणि एक चांगला फटका अप्रतिम टायमिंग पाहायला मिळेल. ताकदीचा वापर कमी होता पण तो गॅपमध्ये चेंडू ढकलला गेला आणि इथून मात्र मिळतील 4 धावा. 4 धावाने मात्र धावसंख्या पोहोचते 14 वर. तसेच आपले कासपचे हरिभजन पारायण आपले हबप पांडुरंगजी कोंडिलकर साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतो साहेब आपण या मॅचचा आनंद घेण्यासाठी आपण स्टेजमध्ये या आणि तिथून आपण मॅचचा आनंद घ्या. नक्कीच तुमचं स्वागत आहे स्पर्धेमध्ये. हा पुढचा चेंडू पाहायला मिळतं इथे झेलवण्याची शक्यता पाहायचं आणि इथून मात्र पुन्हा एकदा 4 धावा मिळतात. सामना मी म्हणेन की आता पूर्णपणे कासप संघाच्या बाजूने जाताना दिसतोय, कारण असे वाटले होते की चांगली गोलंदाजी आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या, 31 धावांचं आव्हान होतं. अशा वेळेला असे वाटले होते की चांगली गोलंदाजी या गोलंदाजाकडून पाहायला मिळेल, परंतु 2 चौकार जे आता गेले तिथून मात्र सामन्याची पूर्णपणे हवा निघून गेले असे म्हणायला हरकत नाही. आता मात्र पूर्णपणे बॅकफुट गेलाय सावने संघ. फलंदाजी करताना पूर्णपणे अपयशी ठरला. 31 धावांचं आव्हान ठेवलं. 30 धावा जमवल्या प्रथम फलंदाजी करताना 24 चेंडूमध्ये. त्यानंतर मात्र गोलंदाजी धार जी वापरायला होती ती धार मात्र इथे कुठे वापरताना दिसत नाही संघ. आणि इथून मात्र आता मी म्हणे की कासप संघ पूर्णपणे या सामन्यामध्ये. हा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू, अशा प्रकारचे चेंडू आधीच टाकायला हवे होते, कारण असे चेंडू जर निर्धाव चेंडू टाकले असते तर तुम्हाला विकेट सुद्धा मिळवता आलं असतं, प्रेशर वाढवता आलं असतं. पण प्रेशर मात्र इथे कुठे पाहायला मिळालं नाही. अतिशय चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. गोलंदाज असे वाटलं चांगली गोलंदाजी करेल, पण तिथून मात्र या गोलंदाजाने पूर्णपणे नाराजी जी असे म्हणायला हरकत नाही, कारण नाराज असतील बाकी खेळाडू, कारण 2 चेंडूवर 2 चौकार आणि त्यानंतर आलेला निर्धाव चेंडू. यावेळी मात्र मोठा फटका येणार का आलाय पाहायचं झेलवण्याची शक्यता, पण तो इथे मात्र चेंडू सीमारेषे पलीकडे. सामना जवळ मिळून की आता नक्कीच पूर्णपणे जिंकलाय असे म्हणायला हरकत नाही, परंतु पाहायचंय काहीतरी चमत्कारच या सामन्यामध्ये वाचू शकतो का असं आतापर्यंत सामने संघाला. कासप संघ पूर्णपणे वरचढ ठरलाय या 2 षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, 31 धावांचं आव्हान होतं आणि जर विचार केला आता तर 24 धावा फलकवतोय. म्हणजे तुम्हाला आता फक्त 7 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी ती आता कासप संघाला. चला वानवली संघाचा कर्णधार आणि गारमाता कराडे संघाचा कर्णधार दोन्ही कर्णधारांमध्ये विनंती असणार आपण लगेच नाणेफेकीचा गोल करण्यासाठी यायचंय. चला दोन्ही संघांना माझी विनंती आहे, दोन्ही संघाच्या कर्णधारांना माझी विनंती आहे आपण लगेच नाणेफेकीचा गोल करण्यासाठी यायचंय. आपण इथे पाहतोय की चला आता 6 धावांची गरज आहे इथे. मात्र धावची रूपात जरी गडी बाद झाला असला मात्र चांगली पार्टनरशिप केली या 2 फलंदाजाने. सामना पूर्णपणे आपल्या बाजूने खेचत आणलाय. संघाने जो विचार केला, कर्णधाराने जो विचार केला या 2 फलंदाजांचा, नक्कीच त्यांनी चांगली कामगिरी करून दाखवलंय आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेण्याचं काम केलंय. मजबूत दमदार स्थितीत आतापर्यंत आपल्याला पाहायला तर कासप संघ. येणारे बरेचसे चेंडू आहेत परंतु आता 6 धावांची गरज आहे. राकेश हा नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. पाहायचंय राकेशला फक्त साथ द्यायची. 7ही फलंदाज चांगली फलंदाजी करतोय, त्याला साथ देणं गरजेचं आहे. हा पुढचा चेंडू इथे मात्र पाहायचं बॅटची कडा घेतले, काही गरज नव्हती मोठे फटके मारण्याची. तुम्हाला 6 धावांची गरज असताना कुठलाही आपण पाहतो नेहमी असे बरेचसे आपण सामने पाहिलेत की फलंदाजांना वाटतं की हा सामना आपण जवळ जिंकलाय आणि त्यानंतर मात्र तो बरेचसे सामने आपल्याला पराभूत होताना सुद्धा दिसत आहेत. अशा प्रकारची फलंदाजी करून चालणार नाही. एकेरी 2 धावा जरी घेतल्या तर या सामना सहजरित्या जिंकू शकतो कासप संघ. तसेच आपले हरिभक्त पारायण पांडुरंगजी कोंडिलकर यांचं स्वागत करतील मी संतोष दादा यांना विनंती करतो. संतोष पाटील जे आपले आपण पाहतोय इथे आपल्याला पाहायला मिळतं स्टेजवर, मी त्यांना विनंती करतो आयोजकांच्या वतीने की आपण आपल्या शुभ हस्ते पांडुरंगजी कोंडिलकर साहेबांचं इथे स्वागत करायचंय. संतोषजी पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मायेचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित मान सन्मान करायचा आहे. तर आपण पाहतोय की हबप हरिभक्त पारायण महाराज पांडुरंगजी कोंडिलकर यांचं स्वागत संतोषजी पाटील यांच्या शुभ हस्ते होताना दिसतंय. यावेळी
नक्कीच अपील केलं गेलंय पाहायचंय. पंचांनी मात्र ही दात फेटाळून लावले. थोडासा स्लोवर चेंडू टाकला होता, फसवा चेंडू होता, परंतु हे चेंडू आधी जर टाकले असते तर नक्कीच कुठेतरी म्हणे की चांगला सामना पाहायला मिळेल असता, रंगतदार सामना पाहायला मिळेल, शेवटपर्यंत हा सामना गेला असता. परंतु अजूनही काही घडलेलं नाही, काही बिघडलं नाही, कोणी जिंकले हारलेलं नाही, परंतु सामना अजूनही मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सुरू सामना, जिवंत सामना, चांगली गोलंदाजी, परंतु अशीच गोलंदाजी कायम करेल. एक जुना जाणता गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये. योगेश, आपण बऱ्याच वर्ष या गोलंदाजाला पाहिलंय, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची भूमिका नेहमी आपण पाहिले, परंतु यावेळी मात्र पुन्हा एकदा अपील आणि पंचांचं बोट यावेळी मात्र येतं वर येतं आणि पंचांनी मात्र इथे बाद घोषित केले, पायचीच्या रूपात इथे बाद घोषित केलं. आणि आता मात्र असं वाटलं होतं की एकतर्फी सामना होईल, परंतु थोडासा का होईना पण नक्कीच सामना जिवंत आपल्याला दिसत आहे. कारण ज्या प्रकारे गोलंदाजी केली योगेशाने, आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघातील तिसरे षटक हाताळताना 6 धावेची गरज असताना अतिशय चांगला वापर, या अचूक टप्प्याचा वापर, आणि नक्कीच त्याचा फायदा मात्र त्याला मिळतोय. एक गडी बाद केलाय पायचेच्या रूपात. आता मात्र पाहायचंय कोण सामना जिंकवणार किंवा कितपत सामना शेवटपर्यंत जाणार याकडे आता आपल्या सर्वांचं लक्ष असणार आहे. योगेश चांगली गोलंदाजी करतो. अशी जर गोलंदाजी मी म्हणे की योगेशने जर पहिलं षटक जर हाताळलं असतं किंवा दुसरं षटक हाताळलं असतं तर आपल्याला वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. कारण ज्या प्रकारचे तो स्लोवर चेंडू टाकतोय त्याच्याकडे बरेचसा अनुभव आहे, बरेच वर्ष तो क्रिकेटमध्ये आपण पाहतोय, खेळतोय. अशा वेळी नक्कीच त्याच्याकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. योगेश अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडू, एकही धाव नाही, एक गडी बाद केलाय. अशा प्रकारची गोलंदाजी जर या बाकी चेंडूवर जर केली तर शेवटच्या षटकामध्ये हा सामना जाईल आणि तिथून मात्र कोण जिंकणार कोण हारणार याकडे नक्की सर्वांचं लक्ष लागेल. पाहायचंय हे निर्णायक षटक, या षटकामध्ये जेवढ्या धाव वाचवता येतील तेवढ्या शेवटच्या गोलंदाजाला एक चांगली संधी मिळणार आहे. यावेळी हा पुढचा चेंडू पाहायचंय. योगेश तयार. या चेंडूवर पुढचा चेंडू पाहायला मिळतो. झेल होते, शक्यता झेल होणार का? आणि इथे मात्र हा झेल सुटला आणि 2 धावा मात्र मिळतील. या 2 धावांनी मात्र आता मात्र कासप संघ चांगल्या स्थितीमध्ये. हा झेल जर पकडला गेला असता तर नक्कीच अतिशय चांगला सामना आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला आला असता, परंतु या 2 धाव्यांनी मात्र कासप संघ नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये गेलाय. आता 4 धावांची गरज येणाऱ्या 9 चेंडू मध्ये गडी सुद्धा बाद झाला असता, 2 धावा सुद्धा वाचल्या असता, हा झेल पकडायला हवा होता. परंतु पाहायचं योगेश पुन्हा एकदा तयार. 9 चेंडू 4 धावा. यावेळी मात्र गॅपमध्ये चेंडू ढकलला गेला. एक धाव तर नक्कीच पूर्ण होणार. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. पाहायचं इथे धावचीच्या रूपात गडी बाद झाला असता, परंतु इथे मात्र आणि काय चाललंय कारण घाई गडबड, इथे मात्र सहजरित्या हा गडी योगेशला बाद करता आला असता धावचीच्या रूपात, परंतु योगेशने मात्र कुठेतरी थोडीशी खराब कामगिरी केली. त्याचा तालमेल कुठेतरी जमला नाही आणि नक्कीच इथे मात्र आपल्या नक्कीच क्रीज मध्ये हा बॅटमॅन पोहोचला, अन्यथा नक्कीच इथे बाद झाला असता. योगेशने हा चेंडू जर स्टंपला लावला असता, हातामध्ये चेंडू होता, परंतु त्याने कुठे थोडी घाई गडबड केली आणि यष्टी रक्षकाकडे हा चेंडू फेकला गेला. पाहायचंय पुन्हा एकदा योगेश तयार. योगेश हा चेंडू इथे मात्र खराब चेंडू पाहायला मिळतो. पंच आमच्याकडे वळतात. आमचे वासुदेवजी कोंडिलकर एक जबरदस्त एक अष्टपैलू खेळाडू आणि मोठं नाव आहे क्रिकेटमध्ये आणि आज मात्र आपल्या पंचांच्या भूमिकेत ते मात्र स्वर चेंडू पाहायला मिळते. खराब चेंडू. आता मात्र सामना सहजरित्या मी म्हणेन की कासप संघ जिंकलाय की काय असं आपल्याला दिसतंय मैदानावर. पाहायचंय हा पुढचा चेंडू. यावेळी योगेशचा हा चेंडू, स्लोवर चेंडू, पुढचा चेंडू. इथे मात्र चेंडू अडवला जाणार का? चेंडू अडवला जातो. एक धाव तर नक्कीच पूर्ण होणार. चांगला थ्रो पाहायला मिळतोय, परंतु एक धावेने मात्र कासप संघ जवळजवळ विजयाच्या वाटेवर जाताना दिसतोय. जवळजवळ विजयाच्या समीप पोहोचलाय असे म्हणायला हरकत नाही. पाहायचंय योगेश पुन्हा एकदा एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण आधीचे 2 सामने जर आपण पाहिले तर एकतर्फी झाले होते. त्यानंतर मात्र एकच धावेची गरज असणार आहे. आमचे साथी स्कोर आम्हाला सांगतात की 1 धावेची गरज आहे. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पाहायचा हवेमध्ये चेंडू, झेलची शक्यता. इथे मात्र झेल पकडला जरूर गेलाय, परंतु आता 1 धावेची गरज. पंचांचं आमचा षटक संपला, इशारा 3ऱ्या षटकाचा खेळ संपला. येणारे 6 चेंडू आणि आता 1 धावेची गरज. 1 धावेची गरज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. मी विनंती करेन दोन्ही संघांना की आता आपल्याला वेळ वाचवायचा आहे, कारण अजूनही सामना कोणी जिंकला नसल्या मात्र पाहायचंय 1 धावेची अजूनही गरज आहे. 6 चेंडू 1 धावेची गरज असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. उमेश हा फलंदाज मैदानामध्ये, तर 1 धाव काढायचे. 6 चेंडू 1 धाव. तसे पाहिले तर सामना कासपच्या बाजूने नक्कीच झुकलाय. कासप संघ चांगलेच गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी सुद्धा केली, परंतु योगेशने जे षटक हाताळलं ते जर षटक तसंच षटक आधी जर हाताळलं गेलं असतं किंवा तो झेल जर पकडला गेला असता तर आता मात्र आपल्याला या 6 चेंडू मध्ये 4-5 धावा दिसल्या असत्या आणि शेवटपर्यंत सामना गेला असता. पण तो पाहायचा येणारे आता 6 चेंडू 1 धावेची गरज. सामना जवळ आहे, कासपच्या बाजूने झुकलाय, परंतु अजूनही काही
कोणी जिंकले आलेलं नाही, कारण शेवटपर्यंत असे आपण सामने पाहिलेत की जिथे 8 चेंडू 1 धावेची गरज होती. खानावले संघ ने जो ज्या टुर्नामेंट ठेवल्या होत्या तिथे माझगाव आणि कैरे आपण हा सामना पाहिला होता, जिथे 8 चेंडूमध्ये 1 धावेची गरज होती आणि त्यावेळी मात्र तो सामना माझगाव संघ हरला होता आणि कैरे संघ जिंकला होता. म्हणजे काही होऊ शकतं आणि काही घडू शकतं, परंतु पाहता येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 1 धावेची गरज. हा पुढचा चेंडू, पहिला चेंडू इथे मात्र सहजरित्या सामना जिंकवलाय. अशा प्रकारची खेळी खूप महत्वाची असते. तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर मोठ्या फटक्यांची गरज काही नव्हती आणि नक्कीच चांगला सामना जिंकलाय, सहजरित्या सामना जिंकलाय. दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन. जवळचे संघ आहेत, एक मैत्रीपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळाला चावणे आणि कासप या संघादरम्यान. तसंच मी आता विनंती करतो की हा पुढचा जो सामना असेल त्यांना विनंती असणार की 20 मिनिटाचा तुम्हाला अवधी असणार प्रत्येक सत्रासाठी. तर आपण पाहतो की ज्यूस आपण इथे आपल्याला पाहायला मिळतोय. जय हनुमान ज्यूस सेंटर कलवे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहिजे ज्यूसची सोय केलेली आहे. तर ज्यूस म्हणजे पैसे देऊन घ्यायचं आहे. तर नक्कीच त्यांची आपण त्यांचं सुद्धा कौतुक करूया, अभिनंदन. अशा उन्हामध्ये नक्कीच त्याने एक चांगलं काम केलंय आणि त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये स्वागत आहे, त्यांचं अभिनंदन. तर बोलूया सामन्याकडे. यानंतरचा होणारा सामना, तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रामा. चला आपण लगेच जायचंय. रामा हा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू ज्याने चांगली कामगिरी केली, आपल्या संघाला जिंकण्यामध्ये एक मोठा वाटा उचलला. ज्या फलंदाज तो रामा, त्याला मी विनंती करतो आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी यायचंय. चला रामायणा विनंती असणारे आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. तर नक्कीच चांगले सामने आपल्याला पाहायला मिळतात. जवळचे संघ आहेत. आज उद्या सुद्धा आपण या टुर्नामेंट चांगले चांगले संघ पाहणार, परवा सुद्धा पाहणार. 3 दिवसीय ही शृंखला आहे. न्यू स्टार चावणे या संघाने आयोजित केलेली शृंखला आहे. आमदार चषक आपल्याला पाहायला मिळतो. 20 आजची तारीख 20 आहे, उद्या 21, परवा 22 या 3 दिवसीय शृंखलेमध्ये मोठे मोठे चांगले संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. तसेच आमचे समर्थ इव्हेंट यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह आपण घर बसले सामने पाहतात. आपले सुद्धा या स्पर्धेमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे, आपलं सुद्धा अभिनंदन करतो. आणि बोलूया सामन्याकडे. माझ्या साथी स्कोरर सुद्धा विशालजी पाटील हे सुद्धा आमच्या समेत जोडले गेलेत, त्यांचं सुद्धा स्वागत या स्पर्धेमध्ये. आयोजकांच्या वतीने मी त्यांचं सुद्धा स्वागत करतो. तसेच आमच्या समेत आमचे साथी समालोचक, एक मोठं नाव आपण पाहतो अजिंक्य भौड, आताच बघा त्या नाव घेतल्याने मैदानामध्ये हजर. तर त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये स्वागत आहे, त्यांचं सुद्धा अभिनंदन. तर चला जास्त वेळ घेऊ नका, माझी विनंती असणार आहे दोन्ही संघांना की आपण जास्त वेळ घ्यायचा नाही. तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी प्रत्येक सत्रासाठी